नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आले पिकाच्या बाजाराविषयी थोडी चर्चा करणार आहे. कारण की आज न्यूज आलेली आहे आले पिकाविषयी पेपरला पण आणि त्या संदर्भात आपण थोडी चर्चा करणार आहे. तर जो मार्केटला भाव आहे आले पिकाचे स्थिर झालेले भरपूर प्रमाणामध्ये. भाव स्थिर झाल्यामुळं भरपूर शेतकरी अपेक्षा करतात की भाव वाढतील आणि त्यानंतर आपण प्लॉट देऊ. तर भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट अजून पण चांगले आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे प्लॉट हे खराब झालेले. तर थोडं आपण मागची हिस्ट्री जर बघितली, तर 2022मध्ये आल्याचे जर 19 कोरोना काळ बघितला, तर कोरोना काळामध्ये भाव एकदम म्हणजे डाऊन झालेले होते. 1000, 1200, 700 रुपये क्विंटलनं अद्रक दिली होती शेतकऱ्यांनी. त्याच्यानंतर जो कोरोना काळ संपला आणि त्याच्यानंतर परत भाव एकदम म्हणजे पिकअप घेतली. भरपूर लागवड कमी झाली शेतकऱ्यांनी, कारण की भरपूर शेतकऱ्यांचा खर्च पण कमी निघाला नव्हता त्यावेळेस. पण आता जे 2 वर्षापासून जे भावामध्ये तेजी आलेली होती, तर 2022मध्ये भाव हे डायरेक्ट 16,000 रुपये क्विंटलपर्यंत गेला होता. म्हणजे खूपच खास तेजी आलेली होती मार्केटमध्ये त्यावेळेस. आणि पण लागवड पण कमी होती शेतकऱ्यांची आणि भरपूर शेतकऱ्यांना भाव न मिळाल्यामुळं 21मध्ये तर खर्च केला नव्हता मेन आणि ॲव्हरेज पण खूप कमी पडलं होतं. त्याच्यामुळं मालाची जे आवक होती ती पण कमी झाली होती आणि तेजी जास्त आली. त्यामुळं भाव एकदम 16,000 रुपयापर्यंत गेले होते नंतर. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी भाव हे 10,000 रुपयापर्यंत स्टेबल होते. की जे मागचंच वर्ष बघितलं आपण. तर याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांसोबत आपली चर्चा पण झाली होती. आणि तर भरपूर शेतकऱ्यांना चांगलं 2 वर्ष प्रॉफिट पण राहिलं त्याच्यामध्ये. पण ह्यावर्षी ज्यावेळेस क्षेत्र वाढलं आहे अद्रक पिकाचं लागवडीचं, भरपूर क्षेत्र वाढलं आहे अद्रक पिकाचं लागवडीचं आणि क्षेत्र वाढलं, पण त्याच्यामध्ये सड आणि मूळकुजचे प्रॉब्लेम पण खूप जास्त होता याच्यामध्ये. पण ज्यावेळेस आपण व्यापारी वर्गासोबत चर्चा केली, तर त्यांचं म्हणणं होतं की ही तेजी 2 वर्ष म्हणजे अनपेक्षित तेजी होती. म्हणजे मार्केटला मालाला भाव जास्त डिमांड पण जास्त होती आणि तेजी पण खूप असल्यामुळं हे भाव आपल्याला मिळाले. पण ह्यावर्षी थोडे भाव असे स्थिर झाल्यासारखे झालेले. जवळपास म्हणजे काय झालं होतं, मागच्या वर्षी भाव हा 7,000 पर्यंत होता आणि यावर्षी सुरुवातच 3, 3,500, 4,000 रुपयापर्यंत झालेली आहे. तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की जुना मालाचा भाव होता, जो आतापर्यंत जी खोडा प्लॉट होते शेतकऱ्यांचे, त्यांनी 7,000-8,000 रुपयापर्यंत भाव दिला. पण जेव्हापासून नवीन माल निघायला लागलेला आहे, तर हे भाव 3,500-4,000 रुपयापर्यंत आलेले आहे. तर या गोष्टी आपल्याला याच्यावरून लक्षात घ्यायच्या आहे, की मालाचे भाव कुठपर्यंत स्थिर होते. आता तुम्ही बघा मागच्या वर्षी भाव हा 10,000 वरनं 7,000 रुपयावर स्थिर झाला होता भरपूर. तर नंतर शेवटी तो भाव तिथंच स्थिर झाला. ह्यावर्षी भाव हा 3,500-4,000 रुपयापर्यंत स्थिर झालेला आहे. तर ह्या गोष्टीमध्ये खूप म्हणजे आपल्याला शिकण्यासारखं आहे, की नेमकं भाव कुठपर्यंत राहू शकतात. आपण स्वतः एक अंदाज काढू शकतो, की भावाचे अंदाज काय राहू शकतात. तर याच्यावरून आपल्याला लक्षात घ्यायचं, की आपले भाव आपण कुठपर्यंत ठेवू शकतो. कारण की अजून भरपूर शेतकऱ्यांचे सड लागले प्लॉट प्रमाणे अजून भरपूर शेतकऱ्यांनी प्लॉट दिलेले नाही आहे आणि भरपूर शेतकरी चांगले पण प्लॉट आहे, की ते बेण्यावरती ठेवणार आहे आणि बेण्यावरती बघू आपण आता यावर्षी किती शेतकरी आले लागवड करतात. कारण की हे पीक असं झालेलं आहे, की भरपूर शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स लेवल पण कमी झालेला आहे याचा. कारण की काय आहे, प्रत्येकाला जमेल अशी शाश्वती नाही याच्या पिकामध्ये. ह्या पिकामध्ये नुकसानाची पातळी पण भयंकर आहे. कारण की 1.5-2 लाख रुपये खर्च करणं प्रत्येक शेतकऱ्याला पॉसिबल नसतं. याच्यामध्ये तर किती शेतकरी रिस्क घेत आहे. यावर्षी बियाण्याला पण किती डिमांड राहते हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे यावर्षी. त्याच्यामुळं आपल्याला थोड्या सगळ्या गोष्टीचा विचार करता, तर आपण आता जे भाव 3,500-4,000 रुपयावर स्थिर झालेले, तर मला तरी वाटतं की हायेस्ट भाव आपला 5,000-5,500 पर्यंत यावर्षी राहू शकतो. आणि त्याच्यानंतर आता सध्या हे जे भाव आहेत ते जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत आपण सांगितलेलं तुम्हाला, की जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत 5,000-5,500 पर्यंत भाव राहू शकतो. त्याच्यानंतर आपण बघणार आहे परत, की तुम्हाला नंतर आणखीन सविस्तर माहिती देईल मी, की बियाण्याची आवक कशी आहे. आणखीन थोडं शेतकऱ्याची पण आपण थोडं सोबत चर्चा करून ते करून आपल्याला कळणार, की लागवड क्षेत्रामध्ये अजून किती शेतकरी इंटरेस्टेड आहे. या सर्व गोष्टीचा पण आपण थोडा सर्व्हे करणार, म्हणजे शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार, की यावर्षी किती शेतकरी नवीन लागवडीसाठी इंटरेस्टेड आहे. क्षेत्रामध्ये किती वाढ करताय. तर मागच्या वर्षी भरपूर वाढ झाल्यामुळे क्षेत्रामध्ये बियाण्यासाठी अद्रक गेली होती. त्याच्यामुळे भावही स्थिर राहिले ते. पण यावर्षी तसे काही चिन्ह थोडे दिसत नाही आहे. कारण की शेतकरी थोडे नुकसान झाल्यामुळं, भरपूर शेतकऱ्यांची नाराजी असल्यामुळं पण आणि खर्च जास्त झाल्यामुळं काही-काही शेतकरी याच्यामध्ये कर्जबाजारी झालेले आहे. आपल्याला हे पण लक्षात घ्यायचं आहे. कारण की भरपूर नुकसान या पिकामध्ये होतं.
जे दुसऱ्या पिकासारखं याचं नाही आहे. दुसऱ्या पिकामध्ये तुमची कमीत कमी खर्च तरी निघतो, पण या पिकामध्ये तुमचा खर्चसुद्धा वसूल होणं अवघड आहे. एवढं म्हणजे नुकसानाची पातळी याच्यामध्ये ओलांडल्या जाते. तर ह्या गोष्टी आपल्याला मार्केटमध्ये सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. आणि आपण शेतकरी ह्या जे आपण भरपूर शेतकऱ्यांचे मला मेसेजेस पण येतात, की नेमके भाव काय राहील. तर त्यासाठीच आपण हा सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, की बा नेमकं भाव काय राहतील आणि काय नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करून आपल्या आले प्लॉटविषयी आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. आपल्या आले प्लॉटविषयी आपल्याला काय करायचं आहे, काय नाही, या सर्व गोष्टी, आपल्या आले प्लॉटची क्वालिटी, आपल्या आले प्लॉटचं परत आपल्याला म्हणजे दर्जा कसा आहे, ह्या सर्व गोष्टी, आणि मार्केटमध्ये आपण कुठं-कुठं हे सप्लाय करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्याला आले प्लॉट ठेवायचा आहे आपला. तर ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला चांगला अभ्यास करायचा आहे. मार्केटचं चांगलं ॲनालिसिस करायचं आहे. ह्या सर्व गोष्टी पॉईंट आपल्याला लक्षात घेऊन आपल्याला आपल्या आले प्लॉटचे द्यायचं आहे किंवा ठेवायचं आहे, आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. धन्यवाद.